आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीची परीक्षा येणार आहे आणि मुंब्रा कौसामध्ये मराठी थोडक्यात वीक आहे मुलांची आणि मला असं वाटलं होतं की फक्त 200-500 स्टुडंट्स येईल, पण मोर दॅन 2000 स्टुडंट्स आर हिअर. तिन्ही फ्लोअर बुक झालेले आणि ओव्हरलोड झाले. आमच्या पूर्ण लक्ष राहणार आहे एज्युकेशनवर काम करायचं आहे आम्हाला. आम्ही अगोदर पण सांगितलं होतं, इलेक्शनच्या वेळी पण सांगितलं होतं की मी, माझी संस्था आणि माझी पार्टी आम्ही एज्युकेशनवर, शिक्षावर जास्त काम करणार आहे. आणि आता जस्ट जानेवारीमध्ये इलेक्शन झालं, रिझल्ट आला, तुमच्या सगळ्यांची आशीर्वादमुळे आम्ही जिंकून आले. तर माझा पहिला कार्यक्रम आहे मराठी काउन्सिलिंगच्या, मराठी सेमिनार. बोर्ड्सचा पहिला पेपर मराठीचा आहे आणि मुलांना खूप त्रास होतोय मराठीमध्ये. तर आमचं लक्ष होतं की मुलांना काहीतरी चांगलं करून देऊ, आपण त्यांची हेल्प करू मराठीमध्ये. आणि आता जस्ट मी अनाऊन्स पण केलंय की ज्यांनी चांगले मार्क्स स्कोर केले, ज्यांचा चांगला पर्सेंटेज आला, MSP केअर फाउंडेशन त्यांना फेलिसिटेट पण करणार आहे, त्यांना सोशल मीडिया एक्नॉलेजमेंट पण देणार आहे आणि त्यांना गिफ्ट पण देणार आहे. तर कसं आहे की मुलांचे मुलांना मोटिवेशन बूस्ट होईल त्यांचं. मॅडम, 10वी परीक्षा तुम्ही घाबरतात, त्याच्यासाठी काय सराव परीक्षा तुम्ही घेणार काय? सराव परीक्षा म्हणजे आधी काही त्यांना अभ्यासासाठी मदत करणार आहे का? मदत नाही तर काय आहे त्यांचं 10वीचा झालाय. आता तर कसं आहे की प्री एक्झामचं वेळ गेली, आता डायरेक्टली एक्झाम होणार आहे. मग त्यांच्यासाठी आम्ही मराठी सेशन घेतलेला. पण एक्झाम झाल्यानंतर आमचं लक्ष आहे की आम्ही करिअर काउन्सिलिंग या करिअर गायडन्सचा एक मोठा प्रोग्राम ठेवू. प्रत्येक वर्षी माझा करिअर गायडन्स आणि करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम राहतच आहे, पण यावेळी आपण अजून जरा डिटेलमध्ये करू, कारण मुलांना पण कसं चांगली पद्धतीने करू. मुलांना मी फक्त एकच सांगितलंय की तुम्ही 12th फेल मूवी बघितला का? कारण 12th फेल मध्ये आपल्याला एक शिकायला भेटतंय की चीटिंग नाही करायचं. चीटिंग केला तर काही मोठं आपल्याला भेटणार नाहीये, लगेच आपल्याला परिणाम भेटेल चीटिंग केल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही पास होणार आहे चीटिंग केला तर, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काहीच नाही भेटणार आहे आणि तुमचा कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही होणार आहे. तर चीटिंग नाही करायचं, हार्ड वर्क करायचं, स्मार्ट वर्क करायचं आणि कॉन्फिडेंटली पेपर अटेम्प्ट करायचं.